नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय गणित यामधील कालमापन पाठामधील पेज नंबर 44 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, रिकाम्या चौकटी व गाळलेल्या जागा भरा। पहिला प्रश्न काय आहे, 3:15 वाजले। 3:15 म्हणजेच 3:15 मग याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, जर 15 म्हणलं तर 15 मिनिटे घ्यायची, 15 मिनिटे। 3:30 म्हणलं तर 30 मिनिटे आणि 3:45 म्हणलं तर 45 मिनिटे। तर पहिला त्यांनी सोडून दिलेला आहे 3:15 वाजले म्हणजेच 3:15 दुसरा आहे 4:15 वाजले। 4 म्हणलं का काय घ्यायचं, मग 15 मिनिटे आणि किती म्हणले, 4:15 म्हणले, 5 म्हणजे 5:15 म्हणून नंतर दुसरा आहे 4:15 4:15 म्हणजे किती वाजले, तर 4 वाजले म्हणले, किती वाजले मग 15 मिनिटे म्हणलं का 4:15 वाजले, 4:15। नंतर चौथा आहे 6:45 6:45 म्हणजे 7 वाजले। तर आता 6:45 म्हणलं का पावणे आणि त्याच्या पुढचं जे असतं ते घ्यायचं, म्हणजेच 6:45 वाजले, 6:45। त्याच्यानंतरचा पाचवा आहे 9:15 वाजले। 9:15 वाजले म्हणजे किती वाजून, 9:15 पावणे म्हणलं का 45 मिनिटे, 45 मिनिटे। पण त्याच्या अगोदरची 9:15 म्हणलं का 10च्या अगोदरची काही 9 म्हणजे 9:45 असं घ्यायचं, 9:45। नंतर 6 आहे 9:30 9:30 म्हणजेच किती, 9 वाजले 30 मिनिटे। 30 मिनिटे म्हणलं का आपण काय घ्यायचं म्हणलं होतं, इथं साडे घ्यायचं, म्हणजेच 9:30 वाजले। तर अशा प्रकारचा आपला स्वाध्याय हा छोटाच होता आणि तो झालेला आहे। जर आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।